दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। रेशन व्यावसायिकांनी दिनांक 1 जानेवारीपासून देशव्यापी रेशन बंद आंदोलनाची हाक दिली आहे। रेशन दुकानदारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 16 जानेवारीला नवी दिल्लीतील संसद भवनावर देशव्यापी रेशन दुकानदारांचा मोर्चा आणि संसदेला घेराव आंदोलन होणार आहे। वेळोवेळी मागण्या करूनही सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वात शेवटची कडी असणाऱ्या राज्यातील सर्व 53,000 रेशन दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात राज्य शासन उदासीन दिसते। राज्यासह जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांच्या प्रलंबित आणि न्याय हक्क मागण्यांची पूर्तता व धान्य वितरणातील दैनंदिन अडचणीची सोडवणूक होत नसल्याने दिनांक 1 जानेवारीपासून रेशन दुकानदार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलन पुकारले। दिनांक 1 जानेवारीपासून रेशन दुकाने अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय। याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात देखील आंदोलन पुकारण्यात आले। रेशन महासंघाने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन शासनामार्फत हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे संयुक्त बैठक झाली। यात आश्वासनांपलीकडे कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने रेशन बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय। 1 जानेवारीपासून जो संप पुकारलेला आहे हा रेशन दुकानदारांचा हितासाठी नसून आज जनतेच्या व ग्राहकांच्या सेवेसाठी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या संदर्भात आम्ही वारंवार जवळजवळ 2012 पासून अन्न सुरक्षा कायदा लागू झाला त्या दिवसापासून तर आजपर्यंत विविध प्रकारच्या मागण्या आम्ही शासनाकडे मागितल्या। ग्राहकांच्या संदर्भात असेल, दुकानदारांच्या अडचणी संदर्भात असेल, पण शासनाने आज कुठलाही आम्हाला लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात आश्वासन दिलं नाही व आजपर्यंत एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही। वधवा कमिटीने जवळजवळ 25 वर्षापूर्वी निर्णय दिलेला आहे की शासनाला 30,000 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 50,000 रुपये मानधन दिलं पाहिजे। हा कुठल्या एका व्यक्तीचा किंवा एखाद्या पत्रकाराचा किंवा एखाद्या नेत्याचा आश्वासन नसून हा वधवा कमिटी शासनानेच तयार केली होती। त्या वधवा कमिटीनेच हा निर्णय दिलेला आहे। पण वधवा कमिटीच्या रिपोर्टमध्ये दुकानदार हा गैरप्रकारचं वागणूक करतो व ग्राहकांना वागणूक देतो याच्यावरून वधवा कमिटीने 2 रिपोर्ट दिले होते। त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे, शासनाने पारदर्शकता आणली, पण जो वधवा कमिटीने रिपोर्ट दिला त्याच्यातला एक विषय आणला पारदर्शकता, पण त्याची पगार आजही दिली नाही किंवा मानधनही वाढवलं नाही किंवा कमिशनही देत नाही। आमचे त्या संदर्भात जवळजवळ 2012 पासून तर आजपर्यंत तेच मागणी करतोय, पण शासन आमच्याकडे बघायला तयार नाही। वारंवार आता 1 डिसेंबरला आम्ही 1 दिवशी संप केला, पण त्याच्यावर चर्चा झाली नाही। नागपूर अधिवेशनाच्या काळात आमचं शिष्टमंडळ गेलं, शिष्टमंडळात तर त्यांनी आश्वासनं दिले पण त्याची एकही पूर्तता केली नाही। त्याच्यामुळे या संपाचा उद्देश म्हणजे एकच की शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधावं आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि राहिलेल्या ज्या आमच्या समस्या व ज्या आमच्या अडचणी आहेत या सोडवाव्यात। राहिलेले रेशन कार्ड जे APL जे आहेत त्यांना देखील माल मिळत नाही, ते आले की दुकानदारांचं डोकं खातात, पण या विषयावर सुद्धा शासन कुठलंच बोलायला तयार नाही। शासनाने आता 5 जिल्ह्यांमध्ये अन्नधान्याच्या ऐवजी रोख कॅश द्यायचं सुरू केलेलं आहे। तर आमचा त्याला देखील विरोध आहे, का की शासनाला कळायला पाहिजे की ग्राहकांना अन्नधान्य पाहिजे, पैशाची आवश्यकता नाही तर परत असंच होईल जसं गॅसची सबसिडी सोडायला लावली तसंच अन्नधान्याची पण सबसिडी सोडायला लावतील उद्या उठून। हे तसं व्हायला नको, जनतेवर अन्याय व्हायला नको, दुकानदारांवर देखील नको व्हायला, ही आमची सगळ्यांची रेशन दुकानदारामार्फत शासनाला विनंती आहे। रेशन दुकानदारांच्या समस्या सुटण्यासाठी मंत्रालयात ठोस निर्णयासाठी संयुक्त बैठक घ्यावी। रेशन बंद आंदोलनामुळे लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।